किती रेड आलाय हा इकडे चाले बाबू हा इतक्यात आले ते हा आले गिलका हे बघ इथं आहे हे द्राक्षाचं नाही ना द्राक्ष अजून एप्रिल मार्च एप्रिलला असे गड लागेल घड बघायला पण एकदम तुम्हाला माहिती झाली सगळी कधी बी आले तरी घोसाळी भाई पवायला मजा लागेल एक नंबर जाऊया बरं थांब बघ पहिला नाही यायला पाहिजे राहायला खरोखर हा ना मजा बस बस भाई एक नंबर विकेट साबी पासून डस मारा धसकन पाणी गो फुल पाणी आहे हो ना केवढं मोठं रे एवढं करायचं म्हणजे एवढं म्हटलं एवढं मोठा करायचं म्हणजे खाऊ आहे का हा तेच ना दुसरीकडे माहिती तिकडे बाग कुठे दुसरं माहिती आपल्याला हा का म्हणजे पण द्राक्ष कधी येते ते मार्च मध्ये मार्च एप्रिलमध्ये घ्या ना कुठं घ्या ना खुडता येते तर खुडता येते तर खुडा खोडता येते तुम्हाला खोडा घोसा हे रेडी झाले शिराळ घोसाळे खरं द्राक्षाचा बाग पाहिलेला पाहिलं होतं खरं हा ना द्राक्षाची ही द्राक्षाची झाड आहेत हा मग ते असं वेगळं अरे मग त्याला ती वेल येणार अशी मी म्हणते की द्राक्षाच्या झाडाला खोड नसते ते वेलीवर असतात की काय नाही मग वेल का हवेच असते का तिला असं वाटलं ते सपोर्ट साठी देऊ का? बुक्का देऊ? वेल आणि खोड आता हे खोड आहे येऊन आता ये ट्रॅक्टरवरती कामं चालू असताना द्राक्षाचे काम त्याचे अच्छा माहिती टेरेस बिरेस हा येऊन चालत तेल टाकतो ते. बसायला असं. तुम्ही गाडी कुठे केलंस व्हिडिओ केला या साईडला का दिलेले आहे त्याला. 1 लाख अच्छा. रुपये दिलेले. हा काय पण आता काय झालं बाबावरले आमचे मस्त इकडे पण हा इकडे एक रूम आहे इकडे एक केलेलं आहे आणि इकडे बेडरूम हा हे आवाज पण हो हो मस्तच आहे आय स्पेस एकदम वा एक नंबर इकडे देवार आहे इकडे एक रूम हा एक बेडरूम वरती गेले काय
माल कुठे जातो इकडचा सगळा? माल मुंबईला जातो? हा मुंबई तिकडे वाटेल अच्छा, तुम्ही इथे लिलाव लागतो? हा निलावाला नाही तर मग आपले हात विक्री व्यापारी इथे येतात का असे? नाही इथे नाही आपण नाशिकला झाला मार्केटला जावं लागते. हा मार्केट पण तुमचे ठरलेले असतील ना व्यापारी? हा ठरलं ते तो जर भाव जास्त येईल आपण त्याला लगेच इथे भारी ना झाऱ्या सोडून एक किलो टमाटे आण चाललं शेत आपल्याकडे दुकानात जायला लागतं ते पण बघून घ्यायला हजार शेतातले तोडून आण. आणतो तुम्हाला बाहेरचं काहीच घ्यायला लागत असेल ना? बाहेरचं फक्त तांदूळ. भाजीपाला तर तांदूळ नाही वगैरेच, बाकी हा, भाजीपाला तांदूळ. आहे. ए, असं नाही करायचं. हा, थोडंसंच राहिलंय. एकच महिना असतो ए? व्हॉट्सअप कॉल करायला शिव- सगळं दिसत नाही. हे सगळं द्राक्षांश आलं हिरवं मस्त वाटत असेल बघायला. बघू मध्ये डोकं बघ तर. कुचकी असतात. इथून खाली घेतलं चालेल, इथून डायरेक्ट खाली जाऊ. तिथं पुढून घेतलं तरी चालेल, तिथं पुढून घेतलं तरी चालेल. पण सोनू, काय रे? ए, माझं बाबू. पाणी दिलं होतं वाटतं बाबूला. या ड्रेसमध्ये खूप आपण 2 दिवसात किती दर्शन केलं. बघ बकऱ्याचा वास आला. इकडे आहे ना. चला आई. गावडा बाहेर करा तर मी ना आई. पण आपण पेंडू तिकडे असतो. रामकुंड. नहीं सर ठीक है मैं अभी तो मंदिर हूँ ते करूया आपण. चला हे पण गंगा आरती नाही का, ते मोठ्या आरती करून गंगा आरती. चला चला.
हे ना रामकुंड आहे इथे लक्ष्मी हे 15 मिनिटं आहेत अजून. आता काही दिवस नाही. रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आलेले आहे. जास्तीत जास्त भाविकांना विनंती आहे की त्यांनी रक्तदान करावे. आपले रक्तदान हे कोणाचा तरी जीव वाचवू शकते. सर्व गोदासेवकांना विनंती आहे, सर्वांनी आपली सेवा तातडीने थांबवून साधनेकरता एकत्रित यायचे आहे. धन्यवाद. भगवान शिवशंकराच्या आशीर्वादाने महर्षी गौतमांसाठी थेट सुरलोकामधून भूलोकीच्या ब्रह्माचलावर अवतरलेली ही गौतमी समुद्र मंथनातून प्रगटलेल्या अमृत तत्वाला आपल्या विशाल पात्रामध्ये धारण करून जनकल्याणार्थ समर्पित करणारी ही अमृतवाहिनी. त्र्यंबकेश्वर क्षेत्रात वास करणाऱ्या पावन शिवतत्वाला आपल्या ईश्वरीय संजीवनीने सदैव सिंचित करणारी ही सुरसरिता. विंध्याचलाच्या दक्षिण भागास सुजल आणि सुफल करून अनेक वैभवशाली साम्राज्यांना जन्म देणारी आणि विकसित करणारी ही दक्षिण गंगा. या गंगेच्या आसमंतात भरल्या आहेत पवित्र स्मृती. देवदेवतांच्या, ऋषीमुनींच्या, संत महंतांच्या, राजेरजवाड्यांच्या आणि अगणित भाविकांच्या. भगवान शंकरांचे ब्रह्महत्या पात्र ज्या क्षेत्री धुतले गेले तो पवित्र कपालेश्वर इथलाच. थोर पतिव्रता वृंदेच्या उशावानं नारायणाला पुन्हा सौंदर्य लाभून सुंदर नारायण साकारला, तोही याच क्षेत्रात. ब्रह्मदेवाने पद्मासनात केलेल्या दीर्घ तपस्येने या स्थानाला पद्मनगर असेही नामाभिधान प्राप्त झाले. राजर्षी जनकाच्या यज्ञकर्मांमुळे जनस्थान असे संबोधलेल्या याच दंडकभूमीला श्रीराम, सीता आणि लक्ष्मण यांच्या सहवासाने चिरप्रतिष्ठित केले. पंचवटी आणि श्रीराम हे अद्वैत इथेच निर्माण झाले. इथल्याच प्रदेशात सातवाहन साम्राज्य आकाशातील सूर्याप्रमाणे तळपले आणि विद्या, कला, साहित्य गोदेच्या अखंडित प्रवाहाप्रमाणे सातत्याने वृद्धिंगत होत गेले. वेदांच्या ऋचा, पद, क्रम, घनादी संहिता, ब्राह्मणे
आरण्यके, उपनिषदे व उपवेद, न्याय, मीमांसा, षड्दर्शने ही सर्व ज्ञानांगे ज्ञानीजनांनी अभ्यासली आणि विस्तारली ती कृष्ण कृष्ण हरे 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 राम 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 हरे हरे। बहुत बहुत धन्यवाद आप सब, आपका कीमती समय निकाल के बता रहे। विशेष रूप से आज की गोदावरी भगवते विरागी पुण्य सरिते, गोदावरी भगवते विरागी पुण्य सरिते, मोक्षदायिनी माते स्वीकारी तुझे। जे अनादि निश्चळ सकल गंधा माझी निर्मळ, ते अवनी तत्व सोज्वळ वाहतसे तुझसी। आता भावे अर्पिले युक्त चंदन परिमळे, ते पृथ्वी रूप गंध आगळे तव पूजा। हर हर गोदा हर हर गंगे, हर हर गोदा हर हर गंगे, हर हर गोदा हर हर गंगे, हर हर गोदा हर हर गंगे। गौतमी जगदीश्वरी तव कृपेने सत्वरी, लाभण्या सुख अंतरी वाहिनी सुमने तुवा। बकुल चंपक कमलिनी बिल्व तुलसी मालिनी, वर्ण कुसुमा जमवणी घातले पायी आता। सौरभी साकारले तत्व आकाशातले, पुष्प म्हणून वाहिले तुझ्याच ठाई। हर हर गोदा हर हर गंगे, हर हर गोदा हर हर गंगे, हर हर गोदा हर हर गंगे, हर हर गोदा हर हर गंगे। पुनीत पीयूष वाहिनी पोशिले तव जीवनी, अचल विजनी काननी सकल रस प्रासादिके। दिव्य रस आकारले वायु पृथ्वी मिसळले, धूप जणू हे लाविले चरणी तुझ्या। धूप हा स्वीकारिता घे त्वरेची प्रसन्नता, आणि आम्हा धन्यता लाभो तेणे। हर हर गोदा हर हर गंगे, हर हर गोदा हर हर गंगे, हर हर गोदा हर हर गंगे, हर हर गोदा हर हर गंगे। सूर्य जणू ते जाळला आसमंत प्रकाशला, दीप जव प्रज्वालिला माते तुझसाठी। सोम भास्कर उभयता दिव्य तेजे तळपता, आरती ओवाळिता अग्नितत्वाची अशी। दीप तुझ हे दावुनी आत्मदीप उजाळुनी, उभय एकाकारुनी मोडिले द्वैता। हर हर गोदा हर हर गंगे, हर हर गोदा हर हर गंगे, हर हर गोदा हर हर गंगे, हर हर गोदा हर हर गंगे। जननी हे बहुपोषिणी सकल जीवाधारिणी, हे क्षुधा परिहारिणी अन्नपूर्णा तुझी। आपतत्वे या महा दाविला नैवेद्य अर्पिगे तुझसी पहा। जे तुझेची मूळ सेवुनी देवी स्वये, कृपार्थे धावून ये। सेवुनी देवी स्वये
कृपार्थे धावून ये, भक्ती तव सांडो न ये कदापि माते. हर हर गोदा हर हर गंगे, हर हर गोदा हर हर गंगे. त्र्यंबकस्य जटोद्भूते गौतमस्यागनाशिनी सप्तधा सागरं यान्ति गोदावरी
कर्पूरगौरं करुणावतारं संसारसारं भुजगेन्द्रहारं सदा वसन्तं हृदयारविन्दे भवं भवानी सहितं नमामि। कर्पूरपूरेण मनोहरेण सुवर्णपात्रान्तरसंस्थितेन प्रदीप्तभासा ससङ्गतेन नीराजनं ते जगदम्ब पूर्वे। सर्वमङ्गलमाङ्गल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यम्बके गौरी नारायणी नमोऽस्तुते। कर्पूरनिराञ्जनदीपं समर्पयामि जलेन शीतलीकरणं पुष्पैः देवता अभिवन्दनं स्वात्माभिवन्दनं हस्तौ प्रक्षाल्य मंत्रपुष्पाञ्जलिः नानासुगन्धिपुष्पाणि यथा कालोद्भवानि च पुष्पाञ्जलिः मया दत्ता गृहाण परमेश्वरी। मंत्रपुष्पाञ्जलिं समर्पयामि। साष्टाङ्गनमस्कारः। इयं ब्रह्मा वरुणेन्द्ररुद्रमरुतः स्तुन्वन्ति दिव्यैस्तवैः वेदैः साङ्गपदक्रमोपनिषदैः गायन्ति यं सामगाः। ध्यानावस्थिततद्गतेन मनसा पश्यन्ति यं योगिनो यस्यां तन्न विदुस्सुरासुरगणा देवाय तस्मै नमः। नमः सर्वहितार्थायै जगदाधारमूर्तये साष्टाङ्गोऽयं प्रणामस्ते प्रयत्नेन मया कृतः। आकाशात् पतितं तोयं यथा गच्छति सागरं सर्वदेव नमस्कारान् केशवं प्रतिगच्छति। समस्त तीर्थदेवतेभ्यो नमः।